आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महर्षी वाल्मिकी विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर राम मंदिरासंदर्भातल्या आणखीन काही महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत। राम मंदिराचं आमंत्रण अजून आपल्याला मिळालेलं नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांना एकीकडे आमंत्रण पाठवल्याचं राम मंदिर न्यासातर्फे सांगितलं जात असलं तरी या वृत्ताचं उद्धव ठाकरे यांनी खंडन केलंय। आपल्या मनात येईल तेव्हा आपण दर्शनाला जाऊ, राम मंदिर होतोय त्याचा आनंद आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले। फडणवीसांची यावेळेस त्यांनी खिल्ली उडवली। फडणवीस मशिदीवर चढले असावेत आणि वजनानं मशीद पडली असावी असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही, पण एक सांगतो तुम्हाला, अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे। स्वतः शिवसेना प्रमुखांचा सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता। अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे, अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे। त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होतंय याचा मला नक्की आनंदच आहे। बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला फक्त आम्हीच होतो, शिवसैनिक कोणी नव्हते, असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। ठीक आहे, त्यांनी तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी। लालकृष्ण आडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।